मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिलं आमरण उपोषण केलं होतं. ते 16 दिवसानंतर जरांगे पाटलांनी एकूण 9 वेळा उपोषण केलं. 5 दिवस, 6 दिवस आणि अगदी 15 दिवससुद्धा जरांगे पाटलांनी उपोषण केलं. त्यानंतर हा अंतिम लढा म्हणत 30 मेला जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. मागण्या मान्य होत नाहीये, त्यावर उपोषण मागे हटणार नाहीये, अशी घोषणा केली त्यांनी. सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात केली. पण काही वेळातच जरांगेंच्या भेटीला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आले. दोघांमध्ये चर्चा झाली. तरीही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे यावेळी आंदोलन लांबणार का, अशी चर्चा सुरू होती. पण उपोषण सुरू होऊन 24 तासही झालेले नसताना मध्यरात्री उशिरा बातमी आली ती जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याची. पण मध्यरात्री 1:15 वाजता जरांगे पाटलांनी उपोषण मागे का घेतलं? सरकारची शिष्टाई फळाचं कशी आली? आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? पाहूया या आजच्या व्हिडिओमधून. 2 सप्टेंबर 2025ला मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगेंचं उपोषण शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आणि काढलेल्या GR नंतर मागे घेण्यात आलं. पण ज्यासाठी जिंकलो म्हणत उपोषण मागे घेण्यात आलं तेच होत नसल्याचा आरोप जरांगे पाटलांकडून करण्यात आला. 16 मेला मनोज जरांगेंनी अंतरवालीत एक पत्रकार परिषद घेऊन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात दिरंगाई होत आहे, सातारा आणि हैदराबाद गॅझेटियर लागू होत नाहीये, सारथीच्या सगळ्या योजना बंद पडल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, अशा अनेक गोष्टी सांगून एकूण 12 मागण्या घेऊन 30 मेला भर उन्हात उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवालीला जाऊन जरांगे पाटलांशी भेट घेतली. आंदोलनाच्या 1 दिवशी आधी विखे पाटलांनी त्यांची भेट घेतली होती. मागण्या मानण्यावर विचार करून त्यांना लवकरच मान्य करू, पण त्यांनी उपोषणाला बसू नका, असं म्हणत मनधरीचे प्रयत्न झाले. पण जरांगे पाटील उपोषणावर ठाम होते. ज्यानंतर 30 मेला सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरू झालं. या उपोषणातून काय त्या मागण्या होत्या तर प्रशासनाला सापडलेला 58 लाख कुणबी नोंदीचे डेटा मराठा समाजाला तात्काळ उपलब्ध करून द्यावा, सामान्य मराठ्यांसाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्याची चिकट असलेली प्रक्रिया सोपी करावी, सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुखरूप व्हावं म्हणून सातारा, औंध, पुणे आणि मिरज संस्थांचे गॅझेटियर 1994च्या धर्तीवर लागू करावे, मराठ्यांच्या मातींसाठी तत्काळ हैदराबाद गॅझेटियर लागू करावं, वेगवेगळे शिबिर घेऊन सामान्य लोकांना माहिती द्यावी, कास्ट व्हॅलिडिटी साठी येणाऱ्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, आरक्षणाचे प्रश्न आणि कायदेशीर प्रक्रिया नजर ठेवण्यासाठी मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष सुरू करावा, OBC प्रमाणेच मराठा कुणबी समाजाची वेगळा मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करावं, राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावे, आंदोलनात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातल्या एका सदस्याला महामंडळात नोकरी द्यावी, कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीची मुदतवाढ करावी, सारथीच्या सगळ्या योजना तात्काळ सुरू करून पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या सवलती दिल्या जाव्या, या एकूण 12 मागण्या होत्या. नाहीतर तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. शनिवार सकाळपासून हजारो मराठा बांधव अंतरवालीला दाखल होते. दुपारी सरकारच्या शिष्टमंडळाकडून आलेल्या विखे पाटलांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ती चर्चा निष्फळ ठरली. अशातच OBC नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला. गुणरत्न सदावर्त्यांनी अंतरवालीत नाटक सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली. अंतरवालीत आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमलेट प्रसाद पुढच्या काही दिवसात आणखी दाट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दिवसभर उन्हात बसून असल्याचं रात्री जरांगे पाटलांनी प्रकृती बिघडली, त्यांना उलट्या होऊ लागल्या, अशी बातमी आली. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे अंतरवालीच्या सरपंचांच्या घरी मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळात जरांगेंच्या मागण्यावर चर्चा सुरू होती. रात्री 11:30च्या दरम्यान चर्चेची माहिती अभ्यासकांशी जरांगेंनी दिली. जरांगे पाटलांनी मागण्या मान्य होत आहेत आणि त्यात काही त्रुटी नाही, ही माहिती माध्यमांसमोरच महाराष्ट्रभरातल्या अभ्यासकांना सांगायला लावली. आम्ही सरकारने दिलेले आश्वासन वाचून घेतले आहे, त्यावर चर्चा केली आहे, त्यात काही त्रुटी नाही आणि या मागण्या आम्ही त्यांच्याकडून मान्य करून घेणार आहोत, असं अभ्यासकांनी जाहीर केलं. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड त्यांचे आधीच आंदोलनस्थळी दाखल झाले. या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सरांनी सांगितलं, पण एकदा पुन्हा बोलून फडणवीसांना मागण्या मान्य आहेत की नाहीत याबद्दल कन्फर्म करून घेण्याचा आग्रह जरांगेंनी धरला. ते पुढे चालून बदलू शकतात
अशी टीका ही जरांगे पाटलांनी केली. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास विखे पाटील, प्रसाद लाडे आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 2.5 तास चर्चा झाली. जरांगेंनी केलेल्या प्रत्येक मागणीवर चर्चा झाली. त्यानंतर 58 लाख कुणबी नोंदीचे दस्तऐवज जरांगेंनी दिले जाणार. ज्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार. कास्ट व्हॅलिडिटीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवस बैठक घेणार. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ दिला जाणार. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी अजून 1 वर्षाची मुदत दिली जाणार. सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनसाठी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू करणार. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री विखे पाटलांशी संपर्क साधण्यासाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाणार आणि मंत्रालयात स्वतंत्र मराठा कक्ष सुरू करणार. या जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. या सगळ्या मागण्यासंदर्भात 2 दिवसात GR काढण्यात येईल असंही विखे पाटलांकडून सांगण्यात आलं. सोबतच हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणीही मान्य झाली. तर उरलेल्या मागण्यांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की व्हॅलिडिटीबाबत प्रत्येक 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल. राहिला विषय मराठा कुणबी मंत्रालयाचा, तर त्यासाठी मी थांबणार नाही. आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या कुटुंबाला 15 दिवसात अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला महामंडळात नोकरी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ देत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. मग रात्री बराच वेळपर्यंत माध्यमांच्या समोर झालेल्या चर्चेनंतर विखेंनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अभ्यासकांच्या विनंती मागण्या मान्य झाल्यामुळे माझ्याही मते मागण्या मान्य झाल्याच जाहीर करत विखेंच्या विनंतीला मान देत जरांगेंनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर औपचारिक भाषण झाली आणि मध्यरात्री 1:05 जरांगे पाटलांनी विखे पाटील आणि प्रसाद लाड आणि उपस्थितांच्या हाताने पाणी पिऊन आंदोलन संपवलं. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना संभाजीनगरला उपचारासाठी नेण्यात आलं. त्यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या शासनाने सुरुवातीपासूनच मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलाय. काल रात्री मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी माध्यमांच्या समोरच मान्य केलेल्या मागण्या आम्ही वाचवून दाखवल्यात. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहोत. आम्ही समाजांना एकमेकांमध्ये भांडायला लावत नाही. आम्ही ओबीसी समाजावरून कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, असं फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे जरांगेंनी मागण्यांच्या विरोधात ढेकळात बसून आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी हे आंदोलन स्क्रिप्टेड असल्याचं म्हटलंय. कुणालाच तरी पॉलिटिकल स्क्रोल करण्यासाठी हे आंदोलन होतं. जरांगे दिवसभर उन्हात असताना शासनाने दाखवलेली तत्परता नसून लाचारी होती. दिवसभर उन्हात मेंढ्या राखणाऱ्या मेंढपाळावर सरकारला दया येत नाही. जर अंगीच्या दबावाला पाळी पडून कास त्रुटीच्या कारणाने समितीवर सरकारने दबाव आणला तर आम्ही त्याला विरोध करू. संख्येच्या आधारावर बोगस सर्टिफिकेट वाटणाऱ्या तहसील कार्यालयावरही आम्ही हल्ले करू, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिली आहे. त्यांच्यासोबतच मान्य केलेल्या मागण्यांवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यामुळे ओबीसीचं नुकसान होत आहे. हे सरकार कुणाच्या बाजूने आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांना लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही लवकरच याची घोषणा करू, असा इशारा दिलाय. दरम्यान सध्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर आहे. मराठा समाजाकडून शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं जातंय, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून शासनाच्या भूमिकेला विरोध केला जातोय. विखे पाटलांनी मान्य केलेल्या मागण्यासंदर्भात 2 दिवसात GR काढणार असल्याचं सांगितलंय, पण त्याला विरोध होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा असल्यामुळे पुढे काय होतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या मागण्यासाठी मुंबईत आंदोलन केलं होतं त्या मागण्या तात्पुरत्या का मान्य झाल्या असल्याही सवाल विचारला जातोय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदतवाढ दिलेली असल्यामुळे या मुदतीमध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.